तर हाय गाईज, मी प्रद्युम्न म्हात्रे आणि तुम्ही बघता पॅडी ब्लॉग्स. तर आज चाललो आहे मी जम्मू काश्मीरला. तर तिथं माझी कॅम्प पण आहे आणि जसं फिरायला भेटेल तसं फिरायला ट्राय करेल मी. तर तिथं 10 दिवसाचा कॅम्प आहे. तर मी आत्ता निघतो आहे. आपल्याकडून तर मी एकटाच आहे आणि बघू आता जसं जसं महाराष्ट्राच्या अजून 2-3 पोरं येणार आहेत तर डायरेक्ट आम्ही जम्पूलाच भेटू. तिथं स्पॉट आहे ना, तिथं जाऊ. आणि आत्ता असे बॅकिंग वगैरे झाली आहे, आता निघतो आहे मी. आज निघलं आता माझी टॅक्सी आहे ना ती आधे सर्कलवरून आहे. मग तिथं बुक केलेले कागदपत्रे, आता तिथं जाऊन टॅक्सी पकडतो. मैं जो भी हूँ तुम ही तो हो, मुझे तुमसे मिली अपनी अदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो, तुम ही हो, तुम ही हो, अर्ज भी मेरा मर्ज भी. होटल बहुत बढ़िया है अंदर से. होटल देखा सारा स्टाफ. एक दिन का 25,000 है. क्या इधर रेंट क्या एक दिन का 25,000 है क्या अंदर रूम का. रूम ये अंदर का हाँ बहुत बढ़िया है अंदर से. ये मॉल है ना, नहीं होटल बोल. होटल ये हाँ सारा स्टार. सारा मॉल है शायद. नहीं सारा होटल है. मेरे अवार्ड मिला था मेरे पे. मुझे लगा था मॉल है. नहीं ये बहुत बढ़िया अंदर से. काही आता पोहोचलो एअरपोर्टला. हा डोमेस्टिक एअरपोर्ट आहे ना, गेट पण छोटा आहे, एअरपोर्ट पण छोटा आहे. आता गर्दी तर खूप आहे चेक इन करायला. चाललो आतमध्ये. तर गाईच आतमध्ये उचललं आहे. आता बॅग टाकतो आणि बोर्डिंग पास घेतो. फुल एअरपोर्ट अख्खा एम्प्टी आहे. काही आता बोर्डिंग पास वगैरे घेतलेलं आहे. आता चालू वरती. माझा आता गेट नंबर आहे ना 15 आहे. मला मेसेज वरती पडून घालता बघू आता कुठे येतं नक्की. काहीच चेक इन वगैरे केलेलं आहे. आता चाललं आहे खूप नेगेटिव्ह दिसतात आहे. नेगेटिव्ह ते खायला जातं तर खूप भूक लागलेली आहे. आणि अजून माझ्या फ्लॅटला ना 2.5 तास आहे. ते खाऊन घेतो. तर गाईज गेट ओपन होणार आहे. Passengers kindly proceed to gate number 11. The gate has changed to 11. तर गाईज आता आपलं आलेलं आहे. आता आम्हाला ग्राउंडवरती फ्लाईट आहे. बस पिक करायला येते इथं. बस आलेली आहे आणि इथं पाऊसच चालू आहे. सकाळपासून बघितलं पाऊसच चालू आहे. पाऊस का थांबतो. काय बसलेलं आहे आणि आता याला मला भेटू आलो इंडस्ट्री. कुटीनो और सह कप्तान मयूर रायन, आपकी कैबिन टीम में आज अर्सलिन मैजो
इकडे खूप थंडी पण आहे ना म्हणून. और कल संडे है. तर गाईज मी मग फ्लाईटवर उतरलो. उतरल्याच्यानंतर अजूनपर्यंत पोचलोच नाही. अजून अडीच झालं आहे. बॅगी वगैरे ठेवलेले गाडीतून अजून ते पोचलोच नाही. आता चाललं आहे ऑन द वेच आहे. अजून 1 तास लागेल. अजून 100 किलोमीटर होता. अजून कमी होत चाललं आहे. अजून माहीत पण नाही. आता थांबलं नाश्त्यासाठी. तर गाईज मी आता पेलगमला आहे आणि हा आमचा 3rd दिवस आहे इकडचा. तर कालचा दिवस आणि लास्ट ज्या दिवशी पोचलो ते का मला कॅप्चर करायला जमला नाही. कारण की पोचलो तेव्हा खूप लेट पोचलो आणि काल जर फुल ट्रेनिंग होती तर काही जमलंच नाही मला कॅप्चर करायला. तर आज आम्ही चाललो आहे ट्रॅकिंग करायला. तर ट्रॅकिंग करायला वाजले 6:30 वाजलेले आता चाललो ट्रॅकिंग करायला. तर बघू तुम्हाला दाखवतो ट्रॅकिंग कशी होती आजची. आणि हा आमचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे. आता लेट झालेलं आहे मी. आता चालू चालतात 8:30चा टाईम होता पण 5 मिनिट. तर गाईज एवढं आता 5-6 किलोमीटर चालायच्यानंतर स्टार्टिंग पॉईंट आलेला आहे. इथून स्टार्ट करणार आहे. आता वर कितपर्यंत घेऊन जातात ते काय मला माहीत नाही. जे कोणालाच माहीत नाही अजून. पण जे इकडचे आहेत कोच तेच घेऊन जाणार आहे. कुठे घेऊन जातात ते पण माहीत नाही. गाईज हा व्ह्यू बघा. गाईज आम्ही अर्ध्या रस्त्यातून परत आलेलो आहे. कारण की वरती काय झाला लँडस्लाईड झालेलं आहे. दगडे वगैरे पडलेले आहेत ना म्हणून. आता बघू दुसऱ्या ट्रॅकवरती जाणार दुसऱ्या स्पॉटवरती. तर तो थोडा आता बोलले किती तो थोडा लांब आहे ना मग थोडा नाश्ता वगैरे करू नंतर त्या स्पॉटवरती जाणार आहे. तर गाईज मी आलो हॉटेलवरती. आता हॉटेलवरती नाश्ता वगैरे करतो मग परत जाणार आहे ट्रॅकिंगवरती. तर हा हॉटेल आमचा आहे. त्या हॉटेलमध्ये राहतो आहे मी. चलो रूम दाखवतेस. रूम खूप घाण झालेली आहे आमची. तर गाईज आम्ही निघालेलो आता नाश्ता वगैरे झाला. आता दुसरा ट्रॅकिंग चाललं आहे. तो सकाळी गेलो तिथं कसं लँडस्लाईड जातं ना म्हणून. आता आम्हाला घेऊन चालले बोलतात मिनी स्वित्झर्लंड आहे हा. तर आमची जर्नी स्टार्ट झालेली तिथून. आता पुढे दाखवतो तुम्हाला काय काय बघू शकते ते मी पण बघतो. माझ्यासाठी पण नवीन आहे आणि तुम्हाला पण दाखवतो. पूरी फैमिली आ गई यहाँ पे तो. हेलो फ्रेंड्स. बघ रे तुझा भाव आहे. स्टार्टिंग पॉईंटला दमलो आहे. खूप मोठा आहे. खूप वरती जायचं आहे. बोलतात 30 किलोमीटर चालायचं आहे. तेव्हा काय बरं भेटेल आम्हाला. इथं माकडा खूप आहेत. व्ह्यू बघा. इथपर्यंत बसलो आणि आम्हाला इथं जायचं आहे. इथपर्यंत जायचं आहे. कुठपर्यंत लांब जायचं आपल्याला. स्वित्झर्लंड मिनी स्वित्झर्लंडला जायचं आहे. काही तिथं रस्ता तरी आहे पण काय एवढं वाटत नाही रस्ता आहे म्हणून. जसं डेंजर आपलं मात्र नाही. तिथं रस्ता पण नाही तरी आम्ही चढत वरती जातो. काय जिथपर्यंत पोचलो आहे. काय काही जणांनी घोडा गेला आहे. अजून खूप लांब आहे. अजून इथं पोचायचं आहे. आता आला अर्धा रस्ता पण बोलता येणार नाही. आता झाली 2 तास तरी चालून आम्हाला. कारण अजून चालतोच आहे. खूप जण फसले तर त्यांनी घोडे गेलेले आहेत. आता आम्हाला जायचं इथं. हा बघा किती धावत येते. खूप पाठी राहिलेली हो.
आणि गाईज हा माकड नाही इथं एक माकड होता तो खाली स्लीव झाला म्हणजे आता पडता पडता वाटला त्यांनी लगेच ग्रीप घेतली रेकॉर्ड करू शकत नाही. काय व्ह्यू आहे दमायला पण तेवढंच होतंय. गाईज आत्ता पोचला आम्ही थोडासाच बघे फक्त एवढा. गाईज फायनली पोचलो आम्ही इथं. तर गाईज इथं आलेलं पोचलो आम्ही. इथं बर्फ तर नाही पण व्ह्यू पॉईंट आहेत. पण आम्हाला सांगितलं वरती बर्फ वगैरे आहे म्हणून आम्ही आलो. ते बघायला तर नसतंच आलो एवढं वरती. विचारलं इथे एन्जॉय करणार काहीच नाही इथं. जीप लाईन वगैरे आहे तरी गेम्स वगैरे आहेत हे खेळलं तर खेळेल. हा व्ह्यू बघा थोडाफार बर्फ आहे या साईडला या साईडला सगळीकडे आहे थोडा थोडा. हेलो फ्रेंड्स. न्यू फ्रेंड्स मिल गए थे हमें अभी तो. मलाच घे. तर गाईज आता आमचं प्रॅक्टिस वगैरे झालं थकलेलो आम्ही आता फ्रेश होऊन आलो आम्ही जेवायला. तर हा एरिया खूप भारी इकडचा चेक करू शकता तुम्ही. तू आके गया था ना इधर पहले. पहिलं आलतो पण एवढा काय फिरायला भेटलं नव्हतं मला म्हणून. थोड़ा जल्दी आना चाहिए था यार. आता मार्केट वगैरे फिरू. मुझे नहीं लगा था इतना अच्छा मार्केट होगा ये तो. चलो चलो इससे अच्छी तो मेरी चीटी है. तर हाय गाईज हा माझा इकडचा डे 8 आहे आणि इकडचं लास्ट डे आहे. आमचा कॅम्प वगैरे सर्व झालेलं आहे. आता ही आमची लास्ट नाईट आहे. उद्या निघालं आम्ही श्रीनगरला परत. मग तिथं आम्ही अजून 4-5 दिवस आहे. मग तिथं फिरायला जाऊ. मग तो तिकडचं आहे ना जे काही क्लिप्स असतील तिथं कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो. तर गाईज आता आम्ही आलो मार्केटला. हा मार्केट एरिया खूप भारी इकडचा आणि आम्ही इथं आलो जेवायला. बघायचं वरती किती भेटणे का. फाइनली वाजवान. फाइनली हमारा वाजवान आ गया है. देखिए कश्मीरी इसमें- फेमस डिश है ना. हाँ, कश्मीर का फेमस कश्मीरी शादियों में बहुत खास है. जी जी ये वो- और ये क्या है. ये हो गया रिश्ता. रिश्ता. रिश्ता रिश्ता से मेरा रिश्ता हो गया. ये हो गया रोगन जोश है. रोगन जोश. रोगन जोश. जी ये हो गया गोश्ताब. हम गोश्ताब. इसको क्या है? बोलते हैं कश्मीरी में यखनी. 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 ये गोश्ताब. गोश्ताबा. जी जी अब धनिया कुरमा आ रहा है. बेसिकली ये है ये यखनी. कोफ्ता होता है. जी। मटन का कोफ्ता. कोफ्ता का ये है यखनी और ये क्या है. ये रिश्ता. रोगन जोश है. रोगन ये जोश. रिश्ता है. रिश्ता. और ये तबक माज है. तबक ये माज. चिकन एक पीस है. और चिकन ये एक पीस, कबाब है. ये कबाब. ओके. और ये तबक मेथी माज. माज है.
ये ये मेथी मार इसको कुछ लेना देना नहीं है, इसको सिर्फ खाना चाहिए. वो मुझे थांब तुला बताता हूँ Insta story, Insta अभी story. मैं शॉट ले रहा हूँ उससे. एक बजट जल्दी. तुझे इंस्टा स्टोरी जेवण झालेलं आमचं. आता आम्ही झालं रूमवरती, कारण की उद्या सकाळी लवकर निघायचं आम्हाला श्रीनगरसाठी. आम्ही गाडी इनोवा बुक केलेली आहे. उद्या सकाळी आमची 6:30 येणार आहे गाडी आणि बघू आता किती वाजता पोहोचतो. आणि उद्या काय दाल लेक काय ते हे ते कवर करू. अजून काही 2-3 आहेत स्पॉट्स, ते पण कवर करतो.